आंदोलनाला साथ देताच कुटुंबावर जीवघेणा हल्ला। परळी तालुक्यातील जळगावान तांड्यावर अंगणवाडी संदर्भात आंदोलनाला साथ दिल्यामुळे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अनिल चव्हाण हा तरुण गावातील अंगणवाडी विषयी आंदोलनात साथ होता। याला साथ दिल्याच्या कारणावरून रात्री उशिरा अजित पवार गटाच्या सरपंचाने 6 जणांसह चव्हाण यांच्या घरी धडक मारली। या हल्ल्यात 2 महिला जखमी झाल्या असून यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र एवढ्या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। आमच्या तांड्यातले माणसं आहेत, सरपंच आहे, हे मारहाण आमच्या धीरासाठी झाले। आमच्या धीराला लय दिवसापासून 1 महिन्यापासून मारायचे प्रयत्न होते। ते एक तांड्यातला माणूस आहे, त्याने काहीतरी केलं होतं म्हणून उपोषणाला बसला होता ते, म्हणून त्याच्याला भेटायला गेलं म्हणून आता भेटायला गेलं म्हणून ते म्हणाले हे आमच्या विरोधात उभा आहे म्हणून त्याच्यावर असं डसून आहेत माणसं। सरपंच ते म्हणाले असं कामून करायला आम्ही काय करायला गरीब माणसं गेला असं माणसाला माणूस भेटत नाही का, कशा बदलाय असं काठी दगड कोयत असं। पोलिसात गेलो होता, त्यांनी म्हणलं केस घेतली आमची घेऊ लागले, केस घेतले होते तर त्यांनी काय म्हणले आमची तक्रार बरोबर घेतली नाही, त्यांनी गुन्हा दाखल बरोबर केला नाही। ते म्हणले मध्ये हात भांडणं झाले कशामुळे झाले म्हणून ते मध्ये हात घातला म्हणून लागलं म्हणून म्हणाले ते। आमची हे मागणी आहे की त्यांना सरपंचाला बोलावा, त्यांना अटक करावं, केस करावं, आमची केस घ्यावं त्यांनी। काय घटना घडली होती नेमकी मारामारी? घटना अशी होती की मागच्या महिन्यात 29 तारखेला रमेश राठोड जिल्हा परिषदला अंगणवाडी बाईसाठी 3ऱ्या पदासाठी ते उपोषणाला बसला होता। तर त्यांनी मी तर काम करतो म्हणून मला त्यांनी मग भेटायला बोलवलं। त्यांनी मी 5 मिनिटं भेटायला गेलो आणि एका स्थानिक पत्रकारांनी माझा फोटो कॅप्चर केला आणि पेपरला दिला टाकून। वसंतराव चव्हाणनी त्यावेळेसपासून मला पूर्ण मारायचा, जीव मारण्याचा प्लॅन करीत होते 1 महिन्यापासून। त्याचा माझ्यापाशी प्रूफ पण आहे। मी 1 महिना गावाकडे गेलोच नव्हतो, वडिलाचं दुखतं म्हणून गावाकडे गेलो। घरात गेल्या त्यांनी काठी कुऱ्हाडी नाही कोयते दगड त्यांनी डायरेक्ट येऊन मारायला सुरुवात केली। त्यामध्ये माझी वहिनी गंभीर जखमी झाली, टाके पडले, तर डोक्याला मार आहे मरणाचा, आईला दगडाचा मार आहे, मला पण मारलेला आहे, इथं मार आहे, खाली पायाला मारलेलं आहे, खाली पडून कपडे फाडूस तर मारले आम्हाला। पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनमध्ये तुला एवढा मार नाही आहे, आम्ही तुझा गुन्हा इतकं चांगलं म्हणजे घेऊ शकत नाहीत। आता इथं वहिनी ॲडमिट आहे बीड जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये। पोलिसांची कृपया माझी विनंती आहे की खून झाल्यानंतरच आम्हाला न्याय भेटणार आहे का? कोण आहे तो तुम्हाला मारहाण करणारा? वसंतराव चव्हाण आणि त्याच्यासोबत 5 माणसं असे ग्रुप नाही येतात। एक ग्रुपनं आतापर्यंत त्यांनी करतात ते सरपंच आहेत तांड्याचे गावचे आणि त्यांच्यासोबत त्यांचे 5-6 भाऊकीतले माणसं येतं। ते प्रत्येक आतापर्यंत 15 गुन्हे केलेत 1 वर्षामध्ये, 1-2 वर्षामध्ये, आणि 4-5 खटले चालू आहेत त्यांच्यावर। कुठल्या गटाचे? ते राष्ट्रवादी गटाचे येतं, राष्ट्रवादीचे सरपंच आहेत परळी तालुक्यात।